नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 9 वाजता नांदुरा रोडवरील संत तुकाराम महाराज सामाजिक सभागृह येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात संत तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्ताने खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले व यानंतर महाआरती पार पडली. यानंतर रजत नगरीतून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत संताजी महाराज सभागृह भिसे प्लॉट येथे पोहोचल्यानंतर यात्रेचा समारोप करण्यात आला. यानंतर महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला. शोभायात्रेत सहभागी वारकऱ्यांनी टाळ मृदुंगांचा गजर करीत चौकाचौकात रिंगण घातले. यावेळी खामगाव शहरवासी हा सुंदर असा सोहळा पाहताना मंत्रमुग्ध झाले होते. या संदर्भामध्ये आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर तसेच आयोजक महेंद्र रोहणकर व रत्ना डिक्कर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ तसेच पूर्ण महिला मंडळांनी रिंगणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सोबतच कावली, टाळ, मृदुंग यांच्या गजरात तुकाराम महाराजांची दिंडी खामगाव या नगरीमधून निघालेली आहे. सोबतच कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा केलेलं आहे. महिलांचे विविध खेळ या माध्यमातून आपण घेणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज हे एकमेव संत आहेत की ज्यांच्या अभंगामुळे आपल्या कीर्तन सेवा सगळ्या त्यांचे अभंग तरलेले आहेत. असे जगद्गुरू तुकाराम महाराज यांची आज जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून पंचक्रोशीत आलेल्या महिला मंडळ यांचा सत्कार आणि सन्मान जगद्गुरू तुकाराम महाराजच्या जयंतीनिमित्तानं खामगावकर नदी करणार. या खामगावमध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वसमावेशक सर्व जाती धर्म समाजांनी हा सण साजरा करण्याचा ठरवलं आणि आपण पाहतो आहे की एक भव्य दिव्य अशी शोभायात्रा ज्यामध्ये तुकाराम महाराजांची रथ त्यांच्यावर साकारलेली प्रतिकृती आणि हजारो समाज बांधव यामध्ये समाविष्ट झाले आणि संपूर्ण गावामध्ये याची मोठ्या जल्लोषानं स्वागतसुद्धा तमाम नागरिकांनी केलं. याबद्दल सर्व नागरिकांचं मी आभार मानतो आणि सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो. शोभायात्रा खामगावात संपन्न झाली. ही सर्व समाजातील बांधवांनी जे परिश्रम घेतलं या सगळ्या बांधवांचं मी हार्दिक मनापासून खूप खूप आभारी आहे. आणि जे कार्यक्रम झाला याच्यात सर्व समाजातील सगळे जेवढे समाजातील आहे सगळ्यांना आम्ही इथे बोलवलं व तुकाराम महाराजांचे एकाचे नसून कुंभी समाजातून सगळ्या समाजाचे आहेत. त्यामुळे सगळ्या मी येणाऱ्यांचे सगळे भाविक भक्तांचे मनापासून सत्कार समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.